जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात ज्या काही विशेष ज्या अपडेट आहे तर त्या सध्या बघा येताना आपल्याला दिसत आहे। कारण ज्या काही शिक्षक भरती संदर्भात बघा नियुक्ती आणि समुपदेशनची जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रियाला सध्या सुरुवात झाली आहे। कारण ह्यापूर्वी आपल्याला सर्वांना माहिती आहे की निवडणूक आयोगाने ज्या ज्या जिल्हा परिषद किंवा ज्या ज्या जिल्ह्यामध्ये सध्या लोकसभेची निवडणूक झाली असेल तर त्या ठिकाणी जी निवड प्रक्रिया नियुक्ती प्रक्रिया आहे शिक्षकांची तर त्या ठिकाणी बघा करण्यासंदर्भात मुभा देण्यात आली आहे आणि ते होताना देखील आपल्याला दिसून येते। कारण ह्या ठिकाणी जिल्हा परिषद हिंगोलीचं 14 तारखेला सध्या समुपदेशन झालं आणि त्यांना नियुक्ती देखील मिळाली आहे। त्यानंतर बघा दुसरं जे पत्र आहे ते जिल्हा परिषद रत्नागिरी संदर्भात आहे। त्यांचं समुपदेशन 20 आणि 21 तारखेला बघा होणार आहे। त्या संदर्भात जे काही टेंटेटिव्ह शेड्यूल टाइम टेबल देखील पब्लिश केलेलं आहे। तसंच बघा इतर जे जिल्हा परिषद आहे तर इतर जिल्हा परिषदमध्ये देखील बघा जे काही हालचाली सध्या सुरू झालेल्या आहे शिक्षक भरती संदर्भात समुपदेशन ज्यांचं बाकी आहे तर त्या संदर्भात बघा आता हे जे पत्र आहे ते स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे जिल्हा परिषद कोल्हापूर संदर्भात आहे। तर ह्याच्यामध्ये जिल्हा परिषद कोल्हापूरचं 16/5/2024 हे महत्त्वाचं पत्र सध्या बघा इश्यू करण्यात आलं आहे। तर हे जे पत्र होतं तर हे एक बघा सध्या जे काही अवर सचिव आहे तथा मुख्य निवडणूक अधिकारी आहे उपमुख्य निवडणूक अधिकारी सामान्य प्रशासन मुंबई मंत्रालय तर ह्याच्यामध्ये जो विषय देण्यात आला होता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 आचारसंहिता शिथिल करण्याबाबत तर हा विषय ह्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे। जेणेकरून जे काही जिल्हा परिषद आहे त्याच्यामध्ये ज्या काही शिक्षक भरतीच्या हालचाली सध्या आपल्याला दिसून येत आहे तर त्या संदर्भात हे पत्र महत्त्वाचं असणार आहे जिल्हा परिषद कोल्हापूर संदर्भात। तर ह्याच्यामध्ये जे काही बघा ज्या अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघ आणि ह्या ठिकाणी शाखा कोल्हापूर यांच्याकडील महत्त्वाचं जे पत्र होतं 15/5/2024चं निवेदन आहे तर ते निवेदन सध्या बघा प्राप्त झालेलं होतं आणि त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी जी सदर जी माहिती आहे तर ती माहिती ह्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे। मग ह्याच्यामध्ये जे काही अध्यक्ष आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघ जिल्हा कोल्हापूर शाखेसंदर्भात तर जिल्हा परिषद अंतर्गत ज्या काही शिक्षकांच्या बदल्या आहे तर त्या बदल्या बघा होण्याकामी महत्त्वाचं हे जे काही निवेदन आहे ते सध्या देण्यात आलं होतं आणि त्या संदर्भात ज्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या होण्याकामी आचारसंहिता शिथिल करून बदल्या मार्ग मोकळा करावा असे निवेदन सध्या बघा देण्यात आलेलं आहे। त्या निवेदनामध्ये बदली ह्या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहिती आहे की जे काही नवनियुक्त शिक्षकांच्या नियुक्ती किंवा समुपदेशन होण्या अगोदर जिल्हा अंतर्गत ज्या बदल्या आहे आधी जे लागलेले शिक्षक आहे तर ते होणं बघा गरजेचं आहे आणि तसा शासन निर्णय देखील आहे। तर त्याच्या ज्या जिल्हा परिषदमध्ये सध्या बदल्या झाल्या नाही तर आधी त्या बदल्या बघा होतील आणि त्यानंतर त्या जिल्हा परिषदमध्ये समुपदेशन होऊन त्या ठिकाणी बघा जे काही नियुक्ती आदेश आहे ते त्या ठिकाणी बघा शिक्षकांना मिळू शकतात। म्हणून जी काही जिल्हा अंतर्गत बदली आहे तर ती होणे गरजेचं आहे। म्हणून हे जे पत्र आहे ते जिल्हा परिषद कोल्हापूरचं सध्या जे काही निवेदन सध्या देण्यात आलं आहे आणि ह्या निवेदनाचं सध्या जे प्रत्युत्तर आहे ते ह्या ठिकाणी बघा माननीय जे काही सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय तर ह्यांना सध्या कळवण्यात आलं आहे। तर ह्याच्यामध्ये लवकरच बघा जिल्हा परिषद कोल्हापूर संदर्भात समुपदेशनाचं पत्र सध्या बघा इश्यू होऊ शकतं। त्याचा अगोदर बदली प्रक्रियाचं जे काही पत्र असेल ते इश्यू होऊन बदली प्रक्रिया जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया बघा लवकरात लवकर ह्या ठिकाणी राबवण्यात येईल आणि ह्या ठिकाणी कोल्हापूरचं जे काही जिल्हा परिषदचं समुपदेशन आहे तर ते देखील बघा लवकरात लवकर ह्या ठिकाणी राबवण्यात येईल असे ह्या ठिकाणी संकेत आपल्याला मिळत आहे। तर ही जिल्हा परिषद कोल्हापूरमध्ये ज्यांची नियुक्ती झाली असेल किंवा सिलेक्शन झालं असेल तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची आणि आनंदाची बाब असणार आहे। तर जिल्हा परिषद कोल्हापूरचं देखील बघा हालचाल सध्या सुरू झाली आहे। लवकरात तुम्हाला गुड न्यूज ही तुमच्या नियुक्ती संदर्भात तुम्हाला बघा मिळेल। तसंच इतर जे काही जिल्हा परिषद असेल तर त्यांच्या संदर्भात देखील असेच पत्र सध्या इश्यू होताना दिसत आहे। तसंच बघा जी काही पेसा भरती आहे तर पेसा भरतीची जी काही लास्ट हिअरिंग होती बघा ती लास्ट हिअरिंग सध्या होऊ शकली नाही आणि सध्या जे काही जी टेंटेटिव्ह जी लिस्टिंग डेट होती पुढील जी काही डेट असेल तर ती डेट देखील बघा सध्या अपडेट आपल्याला या ठिकाणी बघा झाली आहे किंवा नाही। कारण बरेच उमेदवारांचे प्रश्न होते त्या ठिकाणी ज्या काही हिअरिंग डेट आहे तर ती हिअरिंग डेट सध्या पुढील कोणती मिळाली आहे तर त्या संदर्भात ऑफिशियल जी डेट असेल तर ती या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघा जी मिळाली आहे किंवा नाही ते आपण या ठिकाणी लाईव्ह जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाची तर त्याच्यामध्ये बघा लॉग इन करून एकदा बघून घेऊया जेणेकरून पुढील जर डेट मिळाली असेल तर ती डेट नेमकी कोणती आहे तर त्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी माहिती ही मिळेल। म्हणजे जो काही पेसा 17 संवर्ग जो केस आहे तर त्याच्या संदर्भात सध्याचा स्टेटस काय आहे तर तो आपल्याला या ठिकाणी मिळेल। तर ही जी वेबसाईट आहे ती आपण या ठिकाणी बघू शकतो। त्याच्यामध्ये जे काही डेली डायरी टाकून आपण पेसा जो काही याचिका आहे तर त्या संदर्भात बघा या ठिकाणी इन्फॉर्मेशन बघून घेऊया। तर याच्यामध्ये 2023चा तो केस आहे। तर ह्याच्यामध्ये बघा या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे पेसा याचिके संदर्भात। तर ह्याच्यात बघा जो काही केसचा सध्या
केसचा या ठिकाणी जो स्टेटस देण्यात आला आहे तर तो स्टेटस या ठिकाणी सध्या तरी पेंडिंग दाखवत आहे. आणि जी काही लिस्टेड जी डेट आहे तर ती लिस्टेड डेट पुढील जी डेट आहे तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सध्या डेट आपल्याला पब्लिश झालेली सध्या वेबसाईटला दिसत नाही. म्हणजे आतापर्यंत सध्या जी काही टेंटेटिव्ह शेड्यूल असेल पुढचं जे काही हेअरिंग संदर्भात तर त्या संदर्भात बघा ऑफिशियल सध्या या ठिकाणी डेट सध्या आलेली नाही. कारण बरेच दिवस झाले तर त्या संदर्भात आता तर 3-4 दिवसाच्या वरती दिवस होऊन गेले आहेत तरी देखील या ठिकाणी आपल्याला जी काही पुढील टेंटेटिव्ह हेअरिंग संदर्भात डेट असेल तर ती अद्याप या ठिकाणी बघा पब्लिश किंवा अपडेट सध्या झालेली नाही कम्प्युटर जनरेट ह्याच्यामध्ये. तर बघूया अजून नेमकं 1-2 दिवसामध्ये जर तशी अपडेट जर झाली पुढील जे काही टेंटेटिव्ह शेड्यूल डेट असेल तर ती आपल्या चॅनलवर तुम्हाला वेळोवेळी सध्या मिळतच जाईल. पण सध्या तरी पेसा जी काही याचिका आहे तर त्या संदर्भात पुढील जी काही डेट असेल तर ती डेट सध्या या ठिकाणी आतापर्यंत सध्या मिळाली नाही. तशी जर डेट या ठिकाणी स्टेटसमध्ये जर आपल्याला मिळाली टेंटेटिव्ह शेड्यूल असेल तर ते तुम्हाला बघा आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ते कळून जाईल. तर टेलिग्राम चॅनलची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे. तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. ह्या ठिकाणी बघा जे काही सध्या हेअरिंग जर झाली आणि मध्यस्थी मार्ग जर निघाला तर ह्या पेसा भरतीसाठी ज्या काही रखडलेल्या याद्या असेल मग त्याच्यामध्ये शिक्षक भरती असेल तलाठी भरती असेल किंवा इतर ज्या येणाऱ्या जिल्हा परिषदच्या भरत्या आहे तर त्यांना देखील बघा मार्ग हा मोकळा होऊ शकतो. पण सर्वात महत्त्वाचं जे काय आहे पेसा याचिकेसंदर्भात हेअरिंग होणे हे खूप महत्त्वाचं आहे. कारण जोपर्यंत त्याच्यामध्ये हेअरिंग होत नाही त्याच्यामध्ये काही म्हणजे ह्या ठिकाणी युक्तिवाद होत नाही तोपर्यंत पेसा ज्या काही भरत्या आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही मार्ग आपल्याला निघताना दिसणार नाही. कारण सर्व जो काही शेवटचा जो मार्ग असणार आहे शेवटचं डिसिजन असणार आहे ते माननीय सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचं असणार आहे आणि ते सर्वांना मान्य हे करायला पडेल. कारण त्याच्यापेक्षा बघा वरती कोणी नाही. पण या ठिकाणी हेअरिंगच आपल्याला होताना दिसत नाही. तर जी काही हेअरिंग बघा लवकरात लवकर जर झाली तर ह्या ठिकाणी पेसा भरतीला नक्कीच पुढील जो काही मार्ग असेल तर तो ह्या ठिकाणी मोकळा होऊ शकतो. आता बघूया पुढील जे काही डेट मिळेल किंवा पुढील हेअरिंग लिस्टिंग डेट असेल त्याच्यामध्ये नेमकं कोणती डेट मिळते आणि हेअरिंग होत आहे किंवा नाही तर त्या संदर्भात सर्वांचं आपलं लक्ष असणार आहे. तर ह्याच्यामध्ये आपण फक्त प्रार्थना करू शकतो की लवकर जे काही पेसा याचिका आहे तर त्या संदर्भात न्यायनिवाडा बघा लागो आणि पेसा भरतीतील जे काही उमेदवार असेल तर त्या उमेदवारांना देखील बघा दिलासा मिळो. कारण जे काही आदिवासी भागामध्ये सध्या ज्या काही आता सध्या जून महिन्यामध्ये शाळा जिल्हा परिषदच्या शाळा असेल किंवा कोणत्याही ज्या शाळा असेल तर त्या शाळा बघा शैक्षणिक वर्ष सध्या 15 जून जवळपास सुरुवात होणार आहे. आणि त्या दरम्यान ज्या आदिवासी पेसा क्षेत्रामधील ज्या जिल्हा परिषदच्या शाळा असेल तर त्या ठिकाणी शिक्षकांची आवश्यकता असणार आहे. आणि त्या ठिकाणी बघा शैक्षणिक नुकसान होण्या अगोदर त्या ठिकाणी शिक्षकांचं जे काही भरती असेल किंवा पेसा भरती असेल त्या संदर्भात बघा ह्या ठिकाणी मार्ग किंवा जे काही निकाल असेल किंवा पेसा भरतीचं काहीतरी तोडगा ठिकाणी निघायला पाहिजे जेणेकरून शैक्षणिक नुकसान हे ठिकाणी विद्यार्थ्यांचं होणार नाही. तर एक वेट करून बघूया नेमकं आपण या ठिकाणी बघा तारीखवर तारीख सध्या मिळतच आहे आणि ही प्रोसेस मागील 7-8 महिन्यापासून सध्या सुरुवात आहे. कारण जो काही केस आहे तो 3/10/2023ला या ठिकाणी रजिस्टर झाला होता आणि तेव्हापासून सध्या डेटवर डेट सध्या या ठिकाणी बघा मिळत आहे. आणि आपल्याला प्रत्येक डेटला बघा निराशाच ह्या ठिकाणी हाती लागत आहे. तर हे देखील होणे गरजेचं आहे. ह्याच्यावर देखील बघा जे काही कार्यकर्ते असेल किंवा जे सध्या पेसा संदर्भात ज्यांनी बघा महत्त्वाचं सध्या पुढाकार घेतला असेल तर त्यांनी लक्ष देणं देखील गरजेचं आहे. कारण ह्या ठिकाणी महत्त्वाचं जे काही पुढील ज्या पेसा भरती संदर्भात निकाल लागणे किंवा मध्यस्थी साधणे हे महत्त्वाचं असणार आहे. तरी देखील वेळोवेळी आपण आपल्या चॅनलवर तुम्हाला अपडेट देत जाऊ. या ठिकाणी बघा अपडेट सध्या तरी पेसाचा स्टेटस पेंडिंगमध्येच आहे. कोणतीही डेट सध्या आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. तर बघूया नेमकं पुढे एखादी डेट या ठिकाणी जर आली तर तुम्हाला वेळोवेळी माहितीही देण्यात येईल. तर अशा प्रकारे हे एक महत्त्वाच्या सध्या 2 अपडेट होत्या. आणि उर्वरित जे काही शिक्षक भरती असेल त्या शिक्षक भरतीचं देखील बघा 20 तारखेनंतर कोणती ना कोणती गुड न्यूज आपल्याला त्या ठिकाणी बघा येऊ शकते. आयुक्त कार्यालयाच्या वतीने न्यूज बुलेटिनमध्ये विथ इंटरव्ह्यू आणि कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात. तर त्याची देखील 20 तारखेनंतर आपण बघा वाट बघूया. कारण हे येणारे जे काही 4-5 दिवस आहे तर ते आपल्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. आणि सर्वांना बघा जो काही योग्य तो उचित न्याय हा मिळू शकतो अशी एक आशा आपण करूया. आणि पुढील जे काही 4-5 दिवसामध्ये आपल्याला कोणत्या तरी महत्त्वाच्या बातम्या सध्या मिळो अशी एक आशा या ठिकाणी करूया. तर अशा प्रकारच्या आहे महत्त्वाच्या 2-3 अपडेट होत्या. अपडेट जर आवडली असेल तर लाईक करू शकता. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा.
तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.